आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. उद्धव ठाकरेंचा हा शब्द आता सत्यात उतरतोय आणि तोही शिवसेना आणि मनसेच्या राजकीय युतीच्या रूपानं. कारण ठाकरे बंधूंचं आता ठरलंय, दसरा मेळाव्याला शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. उद्धव ठाकरेंनी दादरमधील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंसोबत तब्बल 2.5 तास चर्चा केली आहे. या दोन्ही भावांची 2.5 तास बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये युतीच्या घोषणेसह महापालिका निवडणुकांच्या रणनीतीबाबत, त्याचबरोबर जागा वाटपात निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये मुख्यत्वे करून मुंबई महापालिकेबाबत दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर, मीरा भाईंदर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर आणि नागपूर या महापालिकांबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. 3-4 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी यंदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा न भूतो न भविष्यती असा अभूतपूर्व होणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर आम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना निमंत्रण देऊ शकतो असे सुतोवाचही त्यांनी केलेले होते. आणि त्यानंतर अवघ्या 3च दिवसात उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले. आता इथे महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या बैठकीसाठी मनसेपेक्षा तुलनेनं मोठ्या असणाऱ्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि नात्यानं मोठा भाऊ असूनही उद्धव ठाकरे मातोश्रीवरून शिवतीर्थवर गेले. त्यामुळे इतक्या वर्षांचा मानापमान, लहान मोठा असा वाद किंवा इगो बाजूला ठेवून आम्ही कसे एकत्र येतोय हाच संदेश शिवसैनिक, मनसैनिक आणि महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला आहे. हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला एकत्र आले. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते, पण हिंदी सक्तीचा GR सरकारनं रद्द केल्यानंतर मोर्चाऐवजी ठाकरे बंधूंचा 5 जुलैला विजयी मेळावा पार पडला. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला. 27 जुलैला राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर महिनाभरांनी म्हणजे 27 ऑगस्टला गणपती दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले. आणि आता 10 सप्टेंबरला पुन्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन शिवसेना मनसे युतीच्या वाटचालींवरती चर्चा केली आहे. म्हणजे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांची तब्बल 20 वर्षांची प्रतीक्षा यंदाच्या 2 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याच्या दिवशी संपणार हे निश्चित आहे. आणि दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार हेही आता स्पष्ट झालंय. आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेवरती काय परिणाम होईल? आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा इम्पॅक्ट कसा पडेल? मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरती या युतीचा कसा परिणाम दिसेल? हे मुद्देसूद समजून घेऊ. पहिला मुद्दा, अस्तित्व टिकवण्यामध्ये यश येईल. उद्धव आणि राज ठाकरेंना आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. कारण सत्ता आणि पैशाच्या जोरावरती भाजप रूपी राजकीय महाराक्षस उद्धव ठाकरेंना थेट आणि राज ठाकरेंना गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे अशा राजकीय महाराक्षसाच्या कपटी कारस्थानातून महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या पक्षांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही. आता हे उद्धव ठाकरेंना पक्षफूट तसेच विधानसभेतील पराभवानंतर आणि राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंच्या सोयीस्कर केलेल्या पराभवानंतर अगदी नीट समजलं असेल. त्यामुळेच अस्तित्वाची लढाई म्हणून दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत. आता दुसरा मुद्दा, मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी एकी. शिवसेनेतून बाजूला होऊन राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा मुख्य मतदार एकच आहे आणि तो म्हणजे मराठी माणूस. मात्र राज्यामध्ये शिवसेनेचं मराठी मतांचं विभाजन राज ठाकरेंमुळे होतंय.
अशा वेळी या दोघांच्या एकत्र येण्यामुळे मराठी मतांची विभागणी टळेल आणि मुंबईसह राज्यातील मराठी माणूस ठाकरे ब्रँडच्या मागे एकवटेल असा अंदाज बांधला जातोय. आता तिसरा मुद्दा, मुंबईवरती वर्चस्व राखण्याचा प्रयत्न. मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मा आहे आणि शिवसेनेनं मुंबईवरती इतकी वर्ष सत्ता गाजवली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातून निसटू द्यायची नाही, यासाठीच उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरेंची मुंबईतील ताकद देखील मोठी आहे. 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे सर्वाधिक 86 नगरसेवक निवडून आले होते. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या 20 आमदारांपैकी 10 आमदार मुंबईतून निवडून आलेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची मुंबईतील स्थिती ही मजबूत आहे. त्यात राज ठाकरे सोबत आल्यास मुंबईत आपल्यावरती वारंवार अन्याय होतोय अशी भावना बाळगलेला मराठी माणूस उद्धव आणि राज ठाकरेंच्या मागे एकवटेल असाही अंदाज बांधला जातोय. मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डपैकी 125च्या आसपास वॉर्ड हे मराठी बहुल आहेत. यामध्ये दादर, माहीम, माटुंगा, लालबाग, परळ, गिरगाव, माझगाव, ताडदेव, शिवडी, विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्ग, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव या मराठी बहुल भागांचा समावेश आहे. याच भागातील 125 मराठी बहुल वॉर्डवरती जरी उद्धव आणि राज ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबईवरती वर्चस्व राखता येईल. आता चौथा मुद्दा, राज्यभरामध्ये ठाकरेंची ताकद वाढेल. राज उद्धव एकत्र आल्यास मुंबई नंतर तितक्याच महत्वाच्या असणाऱ्या MMR रिजन मधील ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल या महानगरपालिकांमध्येही ठाकरे ब्रँडची ताकद वाढेल. अगदी कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर महापालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू जिंकू शकतील असाही अंदाज वर्तवला जातोय. तर राज्यातील इतर महत्वाच्या महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा मोठा फायदा होईल. नाशिक आणि संभाजीनगर महापालिका ठाकरे बंधूंना जिंकणं सोपं होऊ शकतं. तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि अन्य महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरेंची ताकद वाढेल. पाचवा मुद्दा, शिंदेचं अस्तित्व संपुष्टात येईल. दोन्ही ठाकरे बंधू आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार जर एकत्र आले तर शिंदेचं अस्तित्वच संपेल. बाळासाहेबांचा राजकीय वारसा सांगण्याचा अधिकार हा शिंदेकडे राहणारच नाही. अगदी लोकही शिंदेना बाळासाहेबांचा राजकीय वारस म्हणून गांभीर्यानं घेणार नाहीत. तर दुसरीकडे मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 50 माजी नगरसेवक पक्षफुटीनंतर शिंदेकडे गेलेत. अजूनही अनेक जणांना पैसा पदाचं आमिष दाखवून शिंदे आपल्याकडे ओढतायत. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेकडील आयारामांची संख्या कमी होईल. किंबहुना शिंदेकडे गेलेले अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पुन्हा स्वगृही परततील. अगदी शिंदेची ताकदच निष्प्रभ ठरेल. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपसाठीही शिंदेची गरज संपली आहे. त्यामुळे ठाकरेंनी एकत्र येऊन शिंदे संपण्याआधीच भाजपनं शिंदेच्या राजकीय शेवटाची सुरुवात केलीच आहे. आता सहावा मुद्दा, भाजपचा उधळलेला वारू रोखता येईल. विधानसभा निवडणुकीतील राक्षसी बहुमतानंतर सत्ताधारी भाजपचा वारू हा उधळलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही फक्त आपणच असं भाजप नेत्यांना वाटतंय. आता आम्ही करू तोच कायदा आणि आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा अशी भाजप नेत्यांची मदमस्त वृत्ती झाली आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास भाजपचा याच वृत्तीचा वारू अंशतः तरी रोखता येईल. यानंतर सातवा मुद्दा, सक्षम विरोधी पक्षाचा पर्याय. उद्धव आणि राज एकत्र आल्यास सध्याच्या स्थितीमध्ये महायुती सरकार विरोधात जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी ठाकरे ब्रँड नावाचा विरोधी आवाज आणखी मजबूत होईल. विरोधी पक्षाचा आवाज ठाकरे ब्रँडच्या एकत्र येण्यानं अधिक प्रभावशाली होईल. कारण राज ठाकरेंनी वर्डीतील कार्यक्रमामध्येच म्हटलं होतं, जर महायुतीकडे विधान भवनामध्ये सत्ता असेल तर आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे. म्हणजेच आम्ही स्ट्रॉंग विरोधी पक्ष असून सरकार विरोधात रस्त्यावरती जनतेची लढाई लढू शकतो, असंच राज ठाकरेंना सुचवायचं होतं. आणि हिंदी कशासाठी? हिंदी
कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. आठवा मुद्दा, 2029 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी नवा पर्याय मिळेल. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्याला एक नवा पर्याय मिळेल. 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंना एकत्र आपला करिश्मा दाखवण्याची ही संधी मिळेल. हे झाले फायदे. आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास त्यांना त्याचा तोटा काय होऊ शकतो? दोघांची मतं एकमेकांकडे ट्रान्सफर होऊ शकतात का? हेही सविस्तरपणे पाहूयात. राज आणि उद्धव एकत्र आल्यास मुस्लिम मतांचं काय होणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. भाजप विरोधी भूमिका घेतल्यानं आणि मुख्यमंत्री असताना कोरोना काळातील उद्धव ठाकरेंच्या उत्तम कामामुळे मुंबईसह राज्यभरातील मुस्लिम समाज, जो आधी काँग्रेस, राष्ट्रवादी, MIM, सपा अशा पक्षांचा मतदार होता, तो उद्धव ठाकरेंसोबत जोडला गेलाय. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हे स्पष्ट झालंय. मात्र मस्जिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंमुळे हाच मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंपासूनही दुरावू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र याच मुस्लिम समाजाला राज ठाकरेंना आपण पाकिस्तान दार्जिण्या मुस्लिमांविरोधात आहोत, देशभक्त मुस्लिमांविरोधात नाही, हे पटवून द्यावं लागेल. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली तेव्हा त्यांच्या पक्षाच्या झेंड्यामध्ये हिरवा रंग देखील होता. तो हिरवा रंग मुस्लिमांना डोळ्यासमोर ठेवूनच झेंड्यामध्ये टाकण्यात आला होता. हेच जर राज ठाकरे पुन्हा एकदा नीट समजून देऊ शकले तर मुस्लिम मतदार देखील ठाकरेंपासून दुरावणार नाहीत. आता आणखी एक प्रश्न निर्माण केला जातो, तो म्हणजे परप्रांतीय लोकांच्या मतांचं काय होणार? परप्रांतीय लोकांच्या मतांचा मुद्दा मुंबई आणि MMR रिजन मधील महापालिकांमध्ये महत्वाचा ठरतो. मात्र हा परप्रांतीय मतदार भाजपचा कोअर वोटर झालाय. त्यात हिंदी सक्ती विरोधातील मुद्दा तापवून भाजपनं मराठी अमराठी मतांमध्ये सोयीस्कररित्या फूट पाडली आहे. त्यामुळे अमराठी म्हणजेच गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय लोकांची एकगट्टा मतं या निवडणुकीमध्ये भाजपलाच जाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता ठाकरेंनी अमराठी मतांबाबत विचार करण्यात अर्थ नाही. आता शेवटचा मुद्दा म्हणजे राज आणि उद्धव एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युतीच्या नव्या समीकरणांचा विचार करावा लागेल. राज ठाकरे यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा आक्रमकपणा महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना न पटणारा असू शकतो. त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत स्वतंत्र युती केली तर महाविकास आघाडीची एकजूट टिकेल की नाही हाच खरा प्रश्न आहे. मात्र त्याच वेळी सुप्रिया सुळे म्हणतात की प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू. त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र आल्यास त्यांच्यासोबत जाऊन निवडणूक लढण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काहीच प्रॉब्लेम नाही, हेच आता स्पष्ट दिसतंय. प्रश्न उरतो तो फक्त काँग्रेसचा. मात्र एकदा का बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्या की इकडे महाराष्ट्रात काँग्रेसलाही राज ठाकरेंचं काही वावडं राहील असं वाटत नाही. पण जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं राज ठाकरेंना विरोध केलाच तर उद्धव ठाकरेंना मवियाची साथ ही सोडावी लागेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये महायुतीतील 3 पक्षांसमोर एकट्यानं उभं राहून लढणं कठीण आहे. राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही त्यामुळेच एकत्र येण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंकडे संघटना आहे, केडर आहे, गावोगावी आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा या सक्रिय आहेत. तर राज ठाकरेंकडे भाषण कौशल्य आहे, नरेटिव्ह उभं करण्याची ताकद आहे. त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंची हीच ताकद एक झाल्यास महापालिका निवडणुकांसह 2029च्या विधानसभा निवडणुकीलाही एक वेगळा करिश्मा पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.